आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल मोहीम सुरू। मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न। सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे प्रचाराच्या रिंगणात। मुख्यमंत्री शिंदेंची सासवडमध्ये जाहीर सभा होणार। शिवतारेंच्या मागणीनंतर 11 एप्रिलला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची सभा। ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार दाखल। आचारसंहितेत विधान भवनात अध्यक्षांच्या दालनात जनता दरबार भरवल्याचा नार्वेकरांवर आरोप। भाजपच्या परवानगीनंतरच अर्चना पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश। शिंदे गटात कोणतीही नाराजी नाही। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। अभिनेता गोविंदांच्या रामटेक प्रचार दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात। आज हिंगणा आणि उमरेडमध्ये गोविंदांचा प्रचार। पुण्यात मोदी बागेत रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक सुरू। शरद पवारांची रोहिणी खडसेंसोबत चर्चा। रावेरमधून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। मुंबईतील महायुतीच्या मेळाव्याला खासदार पूनम महाजन गैरहजर। महायुतीच्या मेळाव्याचं संपूर्ण नेतृत्व आशिष शेलार यांच्याकडे। पूनम महाजनांच्या जागी शेलारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज वर्षावर पक्षप्रवेश होणार, सूत्रांची माहिती। अमरावतीत बळवंत वानखेडे नावाच्या 2 उमेदवारांनी अर्ज भरला। बळवंत वानखेडे नावाचे महाविकास आघाडी आणि अपक्ष असे 2 उमेदवार रिंगणात। एकाच नावाच्या 2 उमेदवारांमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता।